नाव सचिन गोडसे. तर सध्या 8 तारखेपासून आपला क्लास चालू होता. येस, थोडस जोरात बोला सचिन. 8 तारखेपासून आपला क्लास चालू होता. त्याच्यामध्ये तुम्ही आपला मंथली स्टॅटिक जाऊन द्या, पण 8 तासापासून तर आज 13 तारीख ऑलमोस्ट, तर ऑलमोस्ट आपण 5-6 दिवस 8 दिवस आपण तुम्हाला दिले कोर्स, तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण कम्प्लीट केला. तर टेक्निकल नॉलेज जे तुम्हाला 8 तारखे अगोदर जेवढं होतं किंवा नव्हतं जे काय आता जे आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे? आता मला कॉन्फिडन्स आलाय की मी निदान चार्ट तयार करून स्वतःचा ट्रेडिंग करू शकतो. अरे वा, म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही प्राइस पण डिफाईन करू शकता, कुठल्या प्राइसला घ्यायचं आहे. एक खरं सांगू का, बघा लक्ष्मी समोर हात लावते, हे शिकायला लोकांना 5-5, 6-6 वर्ष लागतात. वर्ष म्हणतोय तुम्ही 8 दिवसात हा कॉन्फिडन्स सांगू राहिले की कोणत्या प्राइसला घ्यायचं. तर आता मला हा एक सोपा प्रश्न पडला की जर तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली आज ट्रेड करण्यासाठी तुमचं अनालाइज झालं, तर मग हा जो सिस्टम आहे आपला 5-6 दिवसाचा ट्रेनिंग, 8-10 दिवसाची प्रॅक्टिस, लाईव्ह मार्केट, याच्यामध्ये तुम्हाला कसं अंदाज येऊ राहिला की आज जसं तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली लाईव्ह मार्केट, तर फक्त एंट्री करण्यापुरतं माहिती असणं गरजेचं आहे की त्याच्याबरोबर डिमॅट अकाउंट पण चालवत आहे? डिमेट अकाउंट पण चालवता आलं पाहिजे. त्याला जे तुम्ही आल्याला पहिले सांगितलं का तुमची स्पीड महत्वाची आहे. येस, मी आता सकाळी म्हणजे आपल्या सेशन मध्ये बसलो होतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अडचणी येत होत्या. तर त्या तुम्ही जर सॉल्व्ह करून दिल्या, त्याच्यामुळे स्पीड तर महत्वाचं आहेच आहे. तर जसं एखाद्या चार्ट आपण अनालाइज करतोय, त्याच्यानंतर दुसऱ्या चार्टवर जाऊन कॉल ऑप्शनच्या चार्ट जाऊन ती प्राइस वरती निवडणे गरजेचे. बऱ्यापैकी म्हणजे पहिल्या एवढी त्यांचं क्लिअर नव्हती, फक्त घ्यायचं म्हणून घ्यायची. एक स्ट्राईक प्राइस कोणती तरी चांगली फक्त फ्लक्च्युएट होती म्हणून हिला घ्यायचं नाही, ह्या प्राइसला घ्यायचं, किंवा जिचा प्रीमियम कमी त्या प्राइसला घ्यायचा, असं म्हणजे आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार होते. ते आता क्लिअर झाले, आता क्लिअर झालं, डिफाईन झालं. ह्या डिफाईन वर आलं की मला कोणती निवडायची आणि तीच घ्यायची, किती प्राइसला घ्यायची, कोणत्या प्राइस म्हणजे स्ट्राईक प्राइस कोणती आहे ती पण निवडता आली आणि त्याची प्राइस कोणती निवडायची ती पण, आणि कॉल साईडला जायचं का पुट साईडला जायचं हे महत्वाचं झालं. पहिले कसं होतं, मार्केट सध्याची नवीन कॅन्डल ती ग्रीन होते, तो कधी फुट मारतो ते कळत नाही. येस, आपण कॉल बाय करतो पण मग नंतर तो फुटला जातो, त्याच्यामुळे आपला लॉस होऊन जातो. बरं, ती गोष्ट क्लिअर आहे. मग लँग्वेज कशी वाटली तुम्हाला? आज सरळ एकदम साधी, म्हणजे सगळ्यांना समजेल अशीच होती, त्याच्यामुळे एवढे काही अडचण. म्हणजे तुमचं आता बॅकग्राऊंड तर मला वाटतं याचं आहे, काय म्हणतात, टेक्निकल बॅकग्राऊंड नाही, टेक्निकल कॉमर्स बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, पण हा सेगमेंट पूर्णपणे टेक्निकल आहे. ऑप्शन म्हटलं तर कोणी थिटा शिकवतं, तर कोणी ऑप्शन ट्रेड मध्ये काहीतरी आयबी शिकवतं. आता आम्ही म्हणजे युट्यूब वरती बघितले बरेच, टाइम थिटा ते बऱ्याच गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये काय त्याचं डोक्याच्या वर जात होतं, ते एवढं काही कन्सेप्ट क्लिअर होत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही 2-3 क्लासेसची पण चौकशी केली होती. कसं तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा आपलं बोलणं झालं, तुम्ही म्हणे मी तुम्हाला पैसे कमवायला शिकवता, बरोबर, आपल्याला तेवढंच पाहिजे. येस, की तुम्ही कसं करताय का पैसे कमवता आले पाहिजे, बरोबर, त्या बेसिक गोष्टी तुम्ही आम्हाला क्लिअर करा. नाही, मला हेच विचारायचं आहे, म्हणजे मी डायरेक्टली हा विषय का घेतला की तुम्ही फायनान्शियल बॅकग्राऊंड मधून नाही, टेक्निकल बॅकग्राऊंड मधून नाही, लाईक इंजिनिअरिंग म्हणा, किंवा ज्यांना थिटा कळतं त्यांना इतर गोष्टी ज्या टेक्निकली ज्या कळतात ते आपल्याला नाही कळत, तरी आपण आज ऑप्शन मध्ये काय करायचं हे कळत आहे. मग तुम्हाला असं वाटतं तो फार जड आहे, हे जे शिकवलं ते फार जड आहे असं? एवढं काही जड म्हणजे जड तर नाही घेत, कारण की त्याला कसं आता ठीक आहे, आम्हाला डेली प्रॅक्टिस करून आम्हाला आमच्या आमचे जे चुकीच्या जे गोष्टी आम्हाला कळाल्या होत्या क्लिअरच आहे. म्हणजे लोकांनी काय केले मार्केटमध्ये, असं मला वाटतं, माझा उद्देश उद्देश आहे की खूप डिटेलमध्ये नॉलेज देताना एवढं डिटेल नॉलेज येऊन जातं की माणूसच बिघडून जातो, म्हणजे ना तो मूड सोडून जातो, ते शक्यतो याच्या बाहेरच तो परत येतच नाही असं. सिंपल बट आता शेवटचा प्रश्न हाच राहिला की तुम्ही आता पहिल्या दिवसापासून आणि आता लँग्वेज कशी लँग्वेज वापरली, टेक्निकल कन्सेप्ट क्लिअर झाले, तर 10 पैकी तुमच्या मनाप्रमाणे किती मार्क येतात? 10 मी नक्कीच देऊ शकतो.
अच्छा. कारण की एवढ्या सोप्या लँग्वेज मध्ये शिकवणं हा. म्हणजे चांगलेच. म्हणजे टीव्ही फक्त 5 स्टुडंटला प्रॉपर सोबत घेऊन चालणं Yes. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही तसे बोलल्यामुळे मला प्रश्न परत विचारायचा वाटेल की जर आता आपल्याकडे काही मोठी स्क्रीन नाही, कुठे ऍड नाही, कोणतं तरी खूप मोठं काहीतरी सेमिनार असंही नाहीये, है ना? किंवा मार्केटमध्ये आहे, करतात लोक, आणि इथं काहीच नाही, किंवा मी कोणाला सांगत पण नाही की बाबा निगेटिव्ह जास्त सांगतो की हे करू नका, हे जास्त. मग तुम्हाला काय वाटतं, मग तरी लोक आपल्या क्लासमध्ये जॉईन होत आहे, पैसे पण जास्त भरत आहे, एक्स्ट्रा भरायला तयार आहे. काय कसं आहे, तुमच्यासोबत जे बोलणं होतं एकदा कसं आहे, आता आपण कोणीतरी सांगितलं म्हणून आलो समजा इन्क्वायरी आलो, इन्क्वायरी झाली. तुमच्यासोबत जे 10-15 मिनिटं आपण जे बोलतो त्याच्यामध्ये माणसाचं मन आपोआपली त्या गोष्टीकडे वळलं जातं की नाही मी परफेक्टच शिकवतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की क्लासचं नाव परफेक्ट बरोबर आहे. परफेक्ट आणि आणि आता याच्या पुढे तुम्ही पण परफेक्टच होणार. व्हेरी गुड. आणि ती प्रॅक्टिस करून आपण पुढे जाऊ. ठीक आहे सर, थँक्यू. प्रॅक्टिस करा आणि काही तर करू नका, जोपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस नाही तोपर्यंत काही नाही. ठीक आहे सर, व्हेरी गुड. यस, कोण येत आहे? बरोबर, पुढे येऊ आपण. पुढे या ना, चालेल. आमचं आहे का? चालेल सर, बोला, तुमचं नाव सांगा. आवाज जोरात काढा सर, माझा आवाज. तुमचा आवाज. दीपक, मी सरांकडे 5 दिवसापूर्वी क्लास जॉईन केला होता. अहो सर, हे मी लाईव्ह टाकणार, तुम्ही एवढं कमी आवाजात बोललं तर लोकांना वाटेल की याला काय धरून सांगताय काय. जे मोकळं सांगितलं सांगा, नाही आवडलं तर नाही सांगा, नाही पटलं तर नाही सांगा, काही अडचण नाही. पण असं नाराज होऊन नका सांगा. पाणी बिणी पेता का? सांगा. 5 दिवसापूर्वी सरांनी मी क्लास जॉईन केला होता आणि आज 5 दिवस आमचे कंप्लीट होत आहे. पण 5 दिवसापूर्वी आमचा जे ऑप्शन कडे किंवा इंटरनेटकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता आणि आज 5 दिवसानंतर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे बोथ ऑफ डिफरंट. आणि ते फक्त सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, साध्या आणि सोप्या सरळ, म्हणजे मी कधी ऍक्सेप्ट म्हणजे असं वाटत होतं की एवढा साध्या पद्धतीने असू शकतं याच्यामध्ये आणि मला जमेल म्हणजे प्रॅक्टिस तर करावंच लागेल, पण म्हणजे समजेल आणि एक कॉन्फिडन्स वाटलं की आपण करू शकतो. पण सर तुम्ही टेक्निकली मला म्हणजे तुमचं गोष्टी मला पटता पण आहे, समजता पण आहे, पण तुमचं नॉलेज इतर बॅच मध्ये जास्त होतं आणि चांगलं पण होतं. भलेही मी त्याच्यावर जोक मारले असेल किंवा मलाही जोक मध्ये ओढला असेल, पण तुमचं नॉलेज चांगलं होतं. पण ते नॉलेज आणि आपण जे शिकवलं ते नॉलेज, त्याच्यामध्ये कसा फरक वाटलं तुम्हाला? ते नॉलेज म्हणजे कसं सर, आता जर कोणतं काम करायचं तर त्याच्या आपल्याला थोडं माहिती पाहिजे. बरोबर. आणि त्याचे सोर्स आता मार्केटमध्ये भरपूर आहे. जसं युट्यूब सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. लोक युट्यूबचे फायदे काही लोक वेगळे घेतात, काही घेतात. आम्ही शिकण्यासाठी घेतलं. हो. आणि त्या गोष्टी थोड्या नॉलेज असल्यामुळे काय झालं, आम्हाला तुम्ही ही जी साधी सिंपल पद्धत आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला पटापट अजून साध्या पद्धतीने समजायला थोडी मदत झाली त्याच्यामध्ये. पण ज्यावेळेस प्रॅक्टिकल मध्ये बघितलं ना, त्या गोष्टीची आपल्याला एवढी आवश्यकता नाही. जे तुम्ही साध्या पद्धतीने तुमचा जो सिलेबस बनवलेला आहे, साध्या माणसाला 5 दिवसात कसं समजेल, तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार त्याची एवढी गरज नाही सध्या. म्हणजे त्याची काहीच गरज नाही. तुम्ही सांगितलं तेवढं केलं, वी अर्न मनी आणि आपला उद्देश शॉर्ट. येस. म्हणजे मी तर हेच म्हणेल का त्याची एवढी गरज नाही. आपल्याला काही इथे डिग्री करायची नाही करायची, आपण आलो पैसे कमवायला. बरोबर. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय तर माझ्या मते तर व्हेरी व्हेरी बेस्ट. आणि आता तर म्हणजे कसं काही डोक्यातून गोष्टी निघून गेल्या की आपण ते फालतू टाइमपास त्याच्यामध्ये. एक साधा चार्टवर तुम्ही जे शिकवलेल्या आम्हाला गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या, स्ट्रिक्टली फॉलो केल्या, एंट्री एक्झिट केलं, बस वी आर विनर. नाहीतर तो गोंधळात पडायचं. जसं तुम्ही सांगितलं हे काय ते काय, मग त्याला तो ड्रामा. अगदी बरोबर आहे. हा नाही ते नॉलेज म्हणजे आता कसं थोडं, आता माणूस सुरुवातीला काय करतं तेच आम्ही केलं. साधा व्यक्ती काय करतो, शेअर मार्केट जायचं म्हणजे पहिलं तर इथे या भागामध्ये कुठे कोणी शिकवणार नव्हतंच. मी तर वर्षभर बघतो कोण आहे काय कोण. 2 दिवस तुमच्याकडे पडून गेलो, वेळेच्या अभावी नाही जमलं असतं त्यावेळेस, पण यावेळेस आम्ही निर्णय आमचा ठाम होता की करायचं.
म्हणून ते मी डेट पण दिली होती तुमच्या डायरीमध्ये की सर ह्या वेळेस मी अवेलेबल राहण्याचा प्रयत्न करा. जसं तुमचं माझं कॉन्टॅक्ट झालं तर बरोबर तो मार्च म्हणजे करायचं होतं म्हणून बिलकुल फिक्स होतं. राईट. मेन गोष्ट. आणि चला मला खूप आनंद झाला की खरंच आज असं वाटतंय की आपला व्ह्यू क्लिअर झालाय आणि पुढं प्रॅक्टिसने आपण आपल्या या क्षेत्रामध्ये पुढे पुढे करू शकतो. हळू जाऊ तर आता आपले शकतो. 2 कन्सेप्ट आहेत जे पहिले तुम्हाला मी पहिल्या दिवशी विचारले होते. तुम्ही पण बोलले होते की येस नॉलेज तर पाहिजे पण प्रॅक्टिस पण पाहिजे. पण तुमच्या शेड्यूल मध्ये अजून प्रॅक्टिस फॅक्टर नाही आले. हो प्रॅक्टिस आहे. पण मग सर मी आता तुमच्या सोबत जोडलं गेलो नाही आणि आम्ही हीच आशा करतो की शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत जोपर्यंत मार्केटमध्ये आमच्या खिशात पैसे राहतील तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू. याला निगेटिव्ह म्हणायचं की पॉझिटिव्ह. तसं नाही म्हणजे मग मी काम काय करू पैसे कमवायचं काम करू का पैसे काढायचं काम करू? तसं नाही मला म्हणायचं. म्हणजे जसं आम्हाला वेळ भेटला फार मजाकमध्ये सर घेतला बरं का. हे असं म्हणायचंय की जोपर्यंत माझा इंटरेस्ट आहे तोपर्यंत तुम्ही मला हो आणि सांगता येणार नाही. बोलून घेणार आहे. आणि आम्ही एक सोबतच एक हिस्सा म्हणूनच आम्हाला एक आशा आहे Definitely. इच्छा आहे की आम्ही परफेक्टचा हिस्सा म्हणून काम करू Yes. किंवा मार्केट नवीन नवीन लोक येत राहणारे जोडत राहणारे. आज टेलिग्रामला तुमच्या समथिंग हजाराच्या पुढे मी तर हीच अपेक्षा आहे आणि आशा करतो की 2000 यावर्षी होऊन जातील. काय कारण बोलायचं? मार्केटमध्ये आता सगळ्यांचा क्रेज आहे काय सध्या ते खरं सांगू का सर आता मी तुम्ही बोलले म्हणून सांगतो मला कुठल्याच टेक्निकल जे म्हणतो ना डिजिटल मार्केटिंग तसं कोणतीच गोष्ट मला जमत नाही. खरंच जमत नाही. नाही, बरोबर. आणि जमत नाही तेच चांगलं मला वाटतंय की नाही जमत आहे ना तर जेन्युन पर्यंत मी पोहोचतोय आणि जेन्युन पर्यंत मी त्याला पुढे नेतोय. मला एक तुमचं आवडलं एक वडील असते म्हणे कसं असतं जास्त नॉलेज आहे ना मग सगळा गोंधळ वाढवतो आणि ज्यावेळेस डोक्यात गोंधळ असला तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. येस. पैसे मार्केटमध्ये मी एक्सपेक्ट सांगतो की आम्ही प्रॉफिट काढलेला आहे प्रॉफिट बघितलेला आहे पण तो आमच्या खिशात नाही आला. नाही म्हणजे काय होतं प्रॉफिट बुकिंग नाही जमत. 2000 दिसतात अजून 100 वाढतील का हा. आणि आम्ही काय करतो 100 100 2000ची व्हॅल्यू कमी झिरो करतो. करून टाकतो आणि नंतर काय होतं ती कॅटल ती सगळं घेऊन जाते आणि आम्ही काय होतो खाली मी तुम्हाला आपण सायकोलॉजी मध्ये आपण केलं आणि आय थिंक आपण 2 दिवस सायकोलॉजी जे नॉर्मली लोक 5 मिनिटं 15 मिनिटं किंवा नाही झालं तर अर्धा तास सांगतात. पण मी मला ऍक्च्युअली वाटलं नव्हतं एवढं सोप्या पद्धतीने होईल. अच्छा. मला थोडं डोक्यात काही वेगळं होऊन आता काही नवीन टेक्निकली तर काय येतं तुम्ही टेक्निकल म्हणजे त्याच्यात म्हणजे सर बिलकुल मग तुम्हाला technical- डायरेक्ट विचारू एक प्रश्न लाईव्ह टाकतात सर वर्थ आहे का सर एवढी फीज काय? सर मी तर म्हणतो तुम्ही अजून वाढवले तरी हरकत नाही. Google course करायला तयार आहे. अजून तुम्ही अचानक काही नवीन पद्धतीने शिकवता दुसरी कारण ह्याच्यातून दिसतंय ना सर आज ठीक आहे आज आमची फी गेलेली पण ते रिटर्न होण्याचे चान्सेस पण 100% प्रोबेबिलिटी आता आहे. जसं मार्केट में प्रोबेबिलिटी 50% 50% येस. ये भी हो सकता है ये भी हो सकता है. पण जर एवढं शिकल्यानंतर मला असं वाटतं की 100% पैसा येऊ शकतो. Yes. आणि आम्ही आलोय करायला आणि आपला उद्देश पैसा कमाने का इसलिए करायचं. आणि सगळ्यात मेन मला तो फंडा सगळ्यात आवडला की कमी वेळेत काम अर्धा तास पाहुणे मार्केटमध्ये त्यावेळेस सगळं ठेवलं नंतर तर काहीच नाही. जे एक्सपर्ट लोक सांगतात की पैसा कमाव सुबह खो आराम करो दिनभर. हा. नाही एकदम बेस्ट आहे सर आणि असंच सगळ्यांना शिकवत राहा हा. नॉलेज वाढवा सर आमचं आम्ही आता परफेक्ट मध्येच आहे. जसं जसं तुमचं पुढे जात राहील तसं तर आम्ही तुमच्या मागे मागे आहोत. नक्कीच सर नक्कीच. त्याचा आता शेवटचा प्रश्न हेच करतो विचारतो की तुम्हाला ओव्हरऑल 10 आउट ऑफ किती मार्क द्यायला किंवा रिव्ह्यू पॉईंट द्यायला आवडेल? तर तुम्ही 10 ऑफ विचारलं तर मी म्हणजे खात्रीशीर सांगतो की सर अशी कुठे शंकाच नाही की आपण 10 ऑफ कमी म्हणू शकतो. 10 ऑफ मला जर असतं ना जर 11 देता माझ्या त्याच्यामध्ये तर मी दिले असते सर पण तुम्ही फक्त 10 विचारले तुम्ही जास्त विचारायचे सर त्यामुळे आम्ही ऑर्डर त्याला फसवले. तुम्हाला बघितलं का लगेच जोक माझ्या तोंडात येतात विनाकारण जोक मध्ये तुम्हाला हँडिंग जमत नाही. आवडतं म्हणजे तुमचा स्वभाव मला. आणि accept पण करणं गरजेचं आहे. तुम्ही ऍक्सेप्ट केलं म्हणून तुम्हाला लवकर समजतं. त्याचं उत्तर मला दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक कळालं की तुम्ही समजता का 1 रुपया खूप मोठा आहे आणि 1 रुपया म्हणजे आपले लाख जो लॉट 1000 असला म्हणजे तो 1 रुपया लाख
नाही म्हणजे पैसा महत्वाचा आणि एंट्री महत्वाची की तुम्हाला कितला घ्यायची आणि ते आज अजून क्लिअर झालं. ओके सर सॉरी ऑल द बेस्ट सर. प्रॅक्टिस करा. मी उद्या सकाळी येणार. या. हाय दिवस. आता तर काही क्लास नाही राहत. शिकवणार उद्या कोणत्या सर्व्हिजन वगैरे क्लास झाला. संध्याकाळचा क्लास. आता तुमची प्रॅक्टिस संध्याकाळी आम्ही काही सकाळी 9:30 प्रॅक्टिस नाही आता. या ना या. Yes. नाही तुम्ही या आता 2-3 जण होते प्रॅक्टिस तुम्ही पण या. मी तुमचा एक ग्रुप आता दुसरी बॅच मी पहिले ही 15 दिवसाची पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर दुसरी येणार. मग त्यांना प्रॅक्टिसला घेणार. 100%. कसं जेवढं जास्त येस येस. जसं असं काही गोष्टी अजून रिपीट नाही आता मी कसं मला कसं तुम्हाला तुम्ही सांगितलं का आम्ही खूप इश्यू आहे आमचा जसं ऑनलाईन जो दुपारच्या आधी असं निघायचं असते काय ओके थँक्यू सर. तुमचं नाव सांगा. माझं नाव संकेत इंगळे. मी 8 तारखेपासून क्लासला पहिले माझ्या डोक्यात खूप म्हणजे वेगळ्या कन्सेप्ट होत्या टेलिग्राम आणि युट्यूबवर पाहून का मार्केट शिकायचं असेल तर तुम्हाला मोस्ट ऑफ इंडिकेटर आलीच पाहिजे. हा. तो मुद्दा इथं म्हणजे इंडिकेटर काय आहे, इथं म्हणजे संबंधच नाही इंडिकेटरचा अशा सोप्या पद्धतीत शिकवतो. त्यामुळे मला म्हणजे ती कन्सेप्ट काय होती काय नाही त्याचा फायदा आहे का नाही म्हणजे नाहीच आहे थोडक्यात हे समजून घेणं. पण मग आता- बेस्ट त्या गोष्टीतच खूप टाइम लावला का इंडिकेटर शिकायचे हे शिकायचं ते शिकायचं RSI काय असेल ते वेगवेगळे माझ्यावर type चे. इंडिकेटर आहे sir. है ना. त्यामुळे आणि ते इंडिकेटर मध्ये तुम्ही जेव्हा लावता त्या टायमाला तुम्हाला इंडिकेटर लावताना पण 4 वेळेस विचार येतो की बाबा हा राईट दाखवेल का नाही दाखवेल. मी लावला म्हणजे एंट्री घ्यायची ते बनायचे युट्यूबवर आणि टेलिग्रामवर शिकवले याच्यावर लावा बरोबर इंडिकेटर पण मार्केट तिथूनच वर मी पुट घेतलं तर मार्केट तिथूनच वर जायचं नाही कॉल घेतला तर पुटला जायचं. त्यामुळे इथे इंडिकेटर काय तो लांब लांबपर्यंत संबंध नाही एकदम सोप्या भाषेत ट्रेंड लाईन आणि सपोर्ट लाईनवर शिकवलं. तर आता तुम्हाला जसं आज आपण ऑप्शन विषय घेतला याच्याबद्दल पण तुम्हाला ऑप्शन इन्फॉर्मेशन अगोदर असेलच किंवा तुम्ही नॉलेज घेतलंच असेल. मग ते नॉलेज आणि आजचं ऑप्शनचं नॉलेज काय फरक पडतो. मी म्हणजे बघायला गेलो तर 1-1.5 वर्षापासून म्हणजे युट्यूब आणि टेलिग्रामवर फक्त बघत होतो. पण त्याच्यात जे शिकवलं जे ऐकलं त्याचा आणि तुम्ही जे सोप्या भाषेत शिकवलं ते आजपर्यंत म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही असं झालंय. अच्छा. काहीच उपयोग नाही. त्या गोष्टीचा काहीच उपयोग झालेला नाही. राईट. नाही नाही म्हणजे उपयोग नाही म्हणजे हाच म्हणायचं की तो गोंधळ नसतो गोंधळ होता. जास्त आणि त्यांनी हा क्लिअर फोकस. त्यांनी जास्त करून काय सांगितलं हे इंडिकेटर वापरा किंवा ते इंडिकेटर वापरा. ते इंडिकेटरवरच किंवा ऑप्शन चेनवर त्यांनी जास्त भर दिलेला. बरोबर बरोबर. आणि इथे मी कुठलाच ऑप्शन ऑप्शन चेंज काहीच नाही आणि इंडिकेटर पण नाही शिकवले. साध्या सोप्या सर्व भाषेत. मग तुम्हाला तेव्हा वाटलं नाही का आपले पैसे गेले पाण्यात. आम्ही तसं चार्ट अनालिसिस करतच होतो. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला आता काय आलं की त्या गोष्टी विदाऊट ते पण नॉलेज घेता येत. जसं आपले आर्मीमध्ये पर्सन जे आहे टाइम आल्यावर चाकूनी पण दुश्मनाला मारू शकतात. मोठे बॉम्बच ठेवले तर तो शिकेल करेल असं काही गरज नाही. तसं आता तुम्ही जसा मागे 1-1.5 वर्षापासून नॉलेज होतं क्लासची पण ट्राय केली असेल आणि आता हा क्लास तुम्ही पर्सनली एवढा वैयक्तिक टाइम दिला आणि केला तर मग तुम्हाला काय वाटतं की क्लास खरंच करायची गरज आहे का मग युट्यूब पण इनफ आहे. इतर लोकांसाठी तुम्ही कसं टाइमपास केला असं झालं. 1-1.5 वर्षापूर्वी जर का तुमच्याकडे आलो असतो हो तर आज खूपच नॉलेज झालं असतं. गेम झाला. राईट. म्हणजे युट्यूब चांगलं आहे पण प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल नको. इन्फॉर्मेशन साठी चांगलं. कारण तुम्ही कुठेतरी क्लास लावल्यावर तुमचे डाऊट क्लिअर होतात. डाऊट क्लिअर झाले तर तुम्ही प्रश्नही करता. समोरचाही तुम्हाला त्या गोष्टीचा गायडन्स करतो आणि कुठेतरी ती गोष्ट क्लिअर होते. पण आता तसं क्लासचा विषय निघाला म्हणून हा विचारतोय. मार्केटमध्ये अनेक क्लास आहेत आणि आपल्या क्लास साधी स्क्रीन पण नाही. लोक मला कधीतरी म्हणतात तुमच्याकडे काहीच नाही तुम्ही कसं काय ट्रेडिंग करता असे तुमच्याही मनात आला असेल तर मग नाही आम्ही नाशिकला किंवा नाशिक रोडला बऱ्याच ठिकाणी चौकशी केली होती. त्यांनी म्हणजे आमच्या समोर डायरेक्ट असे ते चार्ट टाकले होते आम्ही तुम्हाला हे शिकवणार हे शिकवणार हे शिकवणार 1.5 महिन्याचं सेशन एवढी फी तुम्हाला एवढा टाइम द्यावा लागणार. किती होती. 25 होती. 25. ओके.
पण एवढ्या गोष्टी म्हटल्यावर म्हटलो एक दिवसाला एक एक सेशन म्हटल्यावर आपल्याला शिकणं कधी होईल. कधी होईल, राईट? बरोबर. राईट. त्यामुळे आम्ही म्हणजे विचार केला आणि गोडसेंच्या सजेशनमुळेच आपली भेट झाली. येस. पण तुम्ही आता तसं क्लासचा विषय 25,000 फीज मला थोडी जास्त होती आपल्यापेक्षा, तरी माझी फीज 22,500. पण त्यांच्या कंटेंट मध्ये तर माझे कंटेंट फार कमी आहे, असं जर म्हटलं. मग असं वाटत नाही की फार कमी शिकवलं सरांनी काही असं? त्यांनी माहिती देतानाच ते सगळे जास्त करून म्हणजे अशी माहिती देत होते का हे इंडिकेटर लावल्याने तुम्हाला असा फायदा होईल, त्याच्यातच आपल्याला समजून गेलं. अच्छा अच्छा. म्हणजे इनडायरेक्टली कशा ते दुसऱ्या भरोश्यावर भरोसा. आपण जर शिकण्यात वेळ घालवला तर काही use नाही. आणि मी खरं मान्य करतो, मी पण जेव्हा क्लास केले होते, काही इंडिकेटरचे केले किंवा काही अदर सोर्सेसचे केले, तेव्हा माझ्या मनात तुमच्यासारखं झालं होतं की आपला क्लास जे म्हणजे मी जे कोचिंग क्लास घ्यायचो अकॅडमिक, तोच चांगला आहे, जे शेअर मार्केटच्या नादी लागण्यात काही नाही. कारण आपण आपल्या प्रोफेशन मध्ये मास्टर, बरोबर आहे का नाही? आणि मग तो प्रोफेशन मेंटेन करून शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला पैसा कमवायचा आहे तर जर एवढं नॉलेज घ्यायचं तर कसं काय करायचं? तर तुम्हाला सिम्पल लँग्वेज कशी वाटली? एकदम चांगलं म्हणजे सिम्पल लँग्वेज मध्ये शिकवलं, म्हणजे जास्त काही किचकटही नव्हतं, एकदम सरळ साधा सोप्या भाषेत. आणि हा जो विषय मेन महत्वाचा आहे की आपण स्टॉप लॉस कॉस्टवर लावायची प्रयत्न करतो किंवा मग पण म्हणजे चांगलं तुम्ही शिकवलं. आम्ही स्टॉप लॉस 10 किंवा 20 पॉईंटने खालीच लावत होतो. तुम्ही म्हणजे ऍक्च्युअल ज्या कॉस्टला लावलं तर तिथं स्टॉप लॉस लावायला लावलं, ती चांगली कन्सेप्ट शिकवली. तर ती ओव्हरऑल तुम्हाला आता 10 पैकी किती मार्क द्यायची? जे खरे ते सांगा. 100% 10 पैकी 10. अच्छा. आणि तुम्ही आता 10 पैकी 10 बोलल्यावर मग तुमच्याकडून पण मला 10 पैकी 10 पॉइंट्स ची अपेक्षा आहे. म्हणजे प्रॅक्टिस चांगली, प्रॉफिटचा व्हिडिओ, अशी मी अपेक्षा करतो. येईल नक्की येईल. येईल ना? चला ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. या. ओके सर, गुड नाईट. बराच वेळ झाला. येस. ओके, चलो बाय. उद्या या. तुमचं नाव सांगा, तुमचं profession सांगा. माझं नाव अजित शंकर पराड. मी रेल्वे पोस्ट जॉब करतो. येस. तर आता तुम्ही बाय प्रोफेशन पण वेगळा, प्रोफाईल पण वेगळा, आणि आता आपण क्लास कम्प्लीट केला हा ना. तर तुम्हाला कसं वाटलं क्लास? आणि शेअर मार्केट बद्दल जे तुम्हाला अगोदर यायचं त्याच्यामध्ये किती चेंजेस झाले हे सर्व शेअर मार्केट बद्दल क्लास लावण्याबद्दल इतकी काही माहिती नव्हती. क्लास आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला. पहिले 2 दिवस सायकोलॉजी सेक्शन घेतला, त्याची खूप मदत झाली. आणि स्टॉप लॉस ऍट द कॉस्ट प्राइस ही वेगळी कॉन्सेप्ट ह्याच क्लासमध्ये आला शिकायला. हो. म्हणजे हा क्लासमध्ये वेगळी कॉन्सेप्ट. पण मग तुम्हाला आता जसं एक थोडासा कॉन्फिडन्स कसा वाटतोय हे सर्व नॉलेज कम्प्लीट झाल्यावर? आज आपण कम्प्लीटच केले ऑलमोस्ट. तुम्हाला आता स्वतःवर कॉन्फिडन्स आला का? स्वतःवर कॉन्फिडन्स आला. राईट प्राइसला किंवा राईट प्राइसची एंट्री मी घेऊ शकतो. कोणता स्टॉक निवडायचा, कोणत्या प्राइसवर द्यायचा, किंवा ऑप्शन कोणता निवडायचा, हे कॉन्फिडन्स आला? सर हा कॉन्फिडन्स आला. चार्ट प्रिपेअर कसं करणं, चार्ट अनालिसिस करणं एकदम परफेक्ट शिकायला. ओके. पण हे शिकायला लोकांना कधी वर्ष लागतं, 4 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात. हो सर. हे तुम्ही आज फक्त 8 दिवसामध्ये ही भाषा करून राहिले. मी माझा मित्र 3 वर्षापासून हे करतोय. अच्छा. तर मी त्याला चार्ट दाखवला ना, तर तो बोलला का इतकं परफेक्ट म्हणजे कसं काय जमलं तुला, नाही का? तर हा दिसतो क्लासचा परिणाम. अच्छा. 5 दिवसाचा परिणाम. राईट. तर आता जसं ऑप्शन बद्दल आपण आज बरंच नॉलेज कम्प्लीट केलं, मग ते असं वाटतं की फार टेक्निकल नॉलेज पाहिजे, टेक्निकल बॅकग्राऊंड पाहिजे त्याला, सर असं वाटलं का? क्लास झाल्यानंतर नाही वाटत ती गोष्ट. अच्छा. पहिलं वाटायचं का? पहिलं तसं वाटत होतं, पण आता सोप्या भाषेत समजून सांगितलं तुम्ही, त्यामुळे इतकं करण्याची गरज नाही. ओके. आणि जसं आता इतर लोक शेअर मार्केट म्हटलं काही विचार करतात की नाही त्याला तर फार टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तरच करावा, किंवा खूप पैसा असेल तरच करता येईल है ना, किंवा खूप दिवस टाइम असेल, तुम्हाला दिवसभर टाइम असेल तर करता येईल. आणि ह्या सर्व गोष्टी आपण मायनस करतोय आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये. खूप पैशाची गरज नाही, टाइम दिवसभरची गरज नाही है ना, किंवा नॉलेज पण तुम्हाला खूप टेक्निकल असेल तरची गरज. तर हे खरं आहे सर. ही गोष्ट अत्यंत खरी आहे. क्लास केल्यानंतर ही गोष्ट जाणवली का अर्धा ते पाऊण तास पण इनफ टाइम. येस. अनालिसिसने पण प्रॉपर चार्ट अनालिसिस केलं,
तर जास्त ठिकाणी हिस्ट्री गरज नाही. राईट. मग आता तुम्हाला काही डाऊट तुमच्या मनात? नाही सर, काही डाऊट नाही. काहीच ओके. आता प्रॅक्टिस आपण कंटिन्यू केली म्हणजे प्रॅक्टिस झाल्यावर तुमचा अजून कॉन्फिडन्स ऍक्च्युअल ग्राउंडवर होऊन जाईल, लाईव्ह मार्केटवर, है ना. आणि त्याबरोबर भरोश्यावर तुम्ही आता प्रॉपरली जसं तुम्हाला एंट्री कळाली आता एक्झिक्युशन ती पण येऊन जाईल. तर किती तुम्ही मार्क तुमच्या हिशोबाने 10 आउट ऑफ देणार? मॅडमला सांग बघा. 10 पैकी त्यापैकी काय? सर, तुम्ही तुमचे पूर्ण एक्सपिरियन्स 5 दिवसामध्ये हे केलेलं आहे सर. ही तिथं मोठी गोष्ट आहे. जी गोष्ट बाहेर 1 दिवस शिकायला लागते, तुम्ही एकदम सोप्या भाषेत कमी टाइमात. ओके. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला असं वाटतंय की 5 दिवस पण भरपूर झाले. सर 5 दिवस पण भरपूर झाले निश्चित. लोक घेणार 6-6 महिने 8 महिने 1 वर्ष हा? सर बरोबर. मोठ्या मोठ्या हॉटेल चांगलं चांगलं खर्च. ओके. आणि नंतर काय प्लस काय वाटतं? सर 5 दिवस पण येणार Yes? एवढं निश्चित असतं. ओके, व्हेरी गुड. तर प्रॅक्टिस करूया. हो सर, निश्चित असतं. डेफिनेटली प्रॉफिटचा व्हिडिओ आपण परत चालूया. हो सर. चलो, थँक्यू. ऑल द बेस्ट. ठीक. आकाश. Yes, तुझं नाव सांग. माझं नाव आकाश राजेंद्र बेरड. मी HR म्हणून कामाला आहे. हो. MIDC. तर आकाश, आता जसं आता अजित तुझा मित्र आहे, तुझा पण एक इंटरेस्ट आहे मार्केटमध्ये, डिमॅट पण तुझ्याकडे होतं वाटतं, राईट? आणि काही नॉलेज पण असेल. पण आता पहिल्या दिवशी जे आपण व्हिडिओ घेतला होता आणि आज जो आपण आता लास्ट व्हिडिओ घेतोय, एवढ्या दिवसाचं नॉलेज झाल्यावर काय फरक वाटतो? तर भरपूर फरक आहे. पहिल्यांदा मला चार्ट ड्रॉ करता येत नव्हता. त्याच्यानंतर तुम्ही मंथली शिकवलं, वीकली शिकवलं, डी आता मिनिट्स पर्यंत आलं आता. तर या गोष्टी पहिल्यांदा माहित नव्हत्या. चार्ट पण कळायचं नाही. त्यानंतर कोणत्या प्राइस वर घ्यायचे अशा भरपूर गोष्टी मी 5 दिवसात शिकवल्या. म्हणजे आज तू स्वतः कॉन्फिडेंटली उद्या मार्केटमध्ये अनालाइज करून सांगू शकतो की बाबा हा प्राइसला हा स्टॉक घ्यायला पाहिजे. सांगू शकतो हो, सांगतो. म्हणजे ऑप्शन मध्ये ऑप्शन सांगू शकतो. इतका कॉन्फिडन्स आला. म्हणजे न्यूज बघायची गरज नाही, टेलिग्राम चॅनल बघायची गरज नाही, एवढं नक्की तुम्ही 5-6 दिवसात. येस. चार्ट ड्रॉ करून कसं काय करायचं, न्यूज बघायची गरज नाही, कॅन्डल जाती सेल करायची अशा भरपूर गोष्टी. आणि इंडिकेटर इंडिकेटर्स पण म्हणजे बघायची गरज नाही. जर आपले चार्ट बरोबर आहे, किती जास्त स्पीड आणि पॅटर्न आहे आपल्याचं, तर आपण कॉन्फिडेंटली ट्रेड करू शकतो. करू शकतो. पण आता मग इतर ठिकाणी किंवा इतर लोकांना हा विश्वास येत नाही की यार एवढं कमी दिवसामध्ये शिकू शकतो, आणि तू आज डायरेक्टली 5-6 दिवसाच्या नॉलेजवर म्हणतो की करू शकतो, तर काय सांगशील लोक? तर मला वाटतं तो एक मिथ आहे. 3 महिन्याचा क्लास केलाच पाहिजे. हा. जर परफेक्ट गायडन्स देणारा माणूस असेल हम्म. तर लवकर पण आपण शिकू शकतो. ओके. म्हणजे इनडायरेक्टली ते फक्त म्हणजे कधी कधी मी बोलतो, काही पण बोललेलो आहे, जास्त फीस घेतलीमुळे जास्त दिवस बसला, है ना? आणि कमी फीस घेतली की कमी दिवस बसला. हा काय लॉजिक? बरोबर. जर तुम्ही एखाद्या MD डॉक्टरकडे गेले तर हात लावायचे 5-5 हजार रुपये पण घेतात फीस, फक्त हात लावा. आणि नॉर्मल डॉक्टरकडे गेले 2 तास बसले तरी निदान भेटत नाही, आणि तिथं फक्त हात लावला आणि गोळ्या दिल्या, पैसे पण त्यामध्ये जितकं इम्पॉर्टंट आहे तितकं शिका आणि पैसे कमवा. पैसे. राईट. जास्त नॉलेज पण घेऊन पाहिजे आणि जितकं गरजेचं आहे तितकं घ्या. येस येस. आता जसं तू HR फील्डमध्ये HR मॅनेजर म्हणून आहे, नॉलेज तुझं मे बी MBAचं असेल, कॉमर्सचं असेल, टेक्निकल नॉलेज इंजिनिअरिंगचं नसेल असं. पण मग मार्केटमध्ये ऑप्शन जेव्हा नाव येतात तेव्हा ट्विटा नाव येतो, काहीतरी ऑप्शन मध्ये IV नाव येतो, व्हॉल्यूम नाव येतो, इतर जे काय आहे OI नाव येतं, टेक्निकल बरेच पार्ट येतात, इंजिनिअरिंगचे पण बरेच पार्ट येतात. ते इथं मी आज शिकवलं आणि ते घेतलंच नाही, नाही, मग काय वाटतं तुला? गरजेचं आहे का ते? मला बिलकुल नाही वाटत गरजेचं सर. पहिल्यांदा पण माहित नव्हते, आता पण माहित नाही, पण मग कॉन्फिडन्स आहे का मी सांगू शकते ट्रेड कोणता घ्यायला पाहिजे. अच्छा. इथं क्लास केलं एक्झॅक्टली तू आज डिफाईन आहे की कोणता करायला पाहिजे कोणता. आणि जसं आता ओव्हरऑल लोक शेअर मार्केट बद्दल अट्रॅक्ट झाले, तर तू पण एज लहान आहे आणि कॉन्फिडेंटली तू आज डिसिजन घेतलाय, मग तुला असं वाटतं का आपण थोडं अजून टाइम द्यायला पाहिजे ट्रेड करायच्या अगोदर, थोडी स्वतःला अजून टाइम द्यायला पाहिजे प्रॅक्टिस करायला, मग एंट्री करायला पाहिजे? हा सर, मला वाटतं प्रॅक्टिस गरजेची आहे.
तर स्वतः चार्ट बनवलेच पाहिजे, रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिस केलीच कारण पाहिजे. काही काही लोक डायरेक्टली क्रिएट करतात नाही डायरेक्ट विदाउट नॉलेज नाही डायरेक्ट किंवा युट्यूबचं नॉलेज बघून आणि लॉस घेतात. युट्यूबचं तर बिलकुलच नाही घेतलं पाहिजे. हा. तर मला वाटतं पहिल्यांदा पॅटर्न शिकले पाहिजे, जास्त असं स्पीड आणि अॅक्युरसी मेंटेन केली पाहिजे, त्याच्यानंतर ट्रेड घ्यायला पाहिजे. है ना? म्हणजे इनडायरेक्टली लोकांना ही गोष्ट कधी कधी लवकर लक्षात येत नाही, पैसे गेल्यावर लक्षात येतात की आपण थोडा टाइम घ्यायला पाहिजे आणि लोक लगेच घाई करून ट्रेड करतात आणि नंतर अनालाइज करतात. जसं मी बोललो पण ट्रेडिंग मध्ये की अनालाइज केल्यावर ट्रेड घ्या. लोक ट्रेड घेतल्यानंतर अनालाइज करतात, ते नको. येस. तर दुसरा एक शेवटचा मुद्दा हाच राहील की जसं स्टॉप लॉस जी स्ट्रॅटेजी आपली आहे की कॉस्टवर लावा, त्याची प्रॅक्टिस करा. तर हा मुद्दा तुला पटतो का? हा सर, का बरं तुम्ही म्हटलं ते पहिल्या दिवशी जोपर्यंत तुमच्याकडे कॅपिटल येईल तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये Yes. कॅपिटल संपला तुम्ही मार्केटच्या बाहेर निघत असेल बरोबर. तर कदाचित कधीतरी आपली स्ट्रॅटेजी चुकू शकते, पॅटर्न चुकू शकते, तर आपला कॅपिटल सेफ राहील. येस. त्यासाठी ही सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी का स्टॉप लॉस कॅपिटल असतात. जसं मी एक्झाम्पल घेतला असेल किंवा नाही घेतलं तर आता सांगतो. एखादा एनएसजी कमांडो पण असला आणि जर त्याला कुठला तरी टास्क दिला तर त्याला असं करतात का, ठीक आहे तुला सर्व येतं, आता तू काय बुलेट प्रूफ जॅकेट घालून नाही असं. त्यावेळी आपलं कॅपिटल सेफ ठेवलं पाहिजे मार्केटमध्ये. इंटेन्शन काय, कॅपिटल सेफ. तर ठीक आहे, अजून काही डाऊट किंवा काही मनात सांगण्यासाठी काय असेल तर सांगू शकतो. नाही, तुझ्या असं मताने. नक्की करा, कमी टायमात तू शिकायला भेटेल. ओके. आणि जर आउट ऑफ 10 म्हटलं तर किती मार्क तुला वाटतं? खरं सांगायचं, असं काही नाही की तो बोलला म्हणून मी सांगावं असं काहीच नाही. तुम्ही 1 बोलले स्टील आय एम हॅपी आणि 10 बोलले स्टील आय एम हॅपी. भरपूर शिकायला भेटलं मला, म्हणून 10 आउट ऑफ 10 कमी वेळेत जास्त शिकायला. तर आता जसं आपण आज कम्प्लीट स्टडीचा व्हिडिओ कम्प्लीट केला, तसं आता प्रॉफिटचा पण व्हिडिओ आपण नक्की बनवणार 100%. ऑल दी बेस्ट. थँक्यू.